नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 30 प्रश्न आपण पाहणार आहोत। 30 प्रश्नांपैकी किमान 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? पर्याय पहा, विचार करा, कमेंटमध्ये उत्तर सांगा। फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे सुभाषचंद्र बोस। लक्षात ठेवा, 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेलेला आहे। झोपेत जरी विचारलं, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? सुभाषचंद्र बोस। पुढे पहा, पोर्तुगीजांचा भारतातील पहिला गव्हर्नर कोणता? पोर्तुगीजांचा भारतातील पहिला गव्हर्नर कोणता? योग्य उत्तर आहे फ्रान्सिस डी अल्मोडा। फ्रान्सिस डी अल्मोडा। पुढे पहा, सन 1936 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले होते? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। सन 1936 साली राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले होते? योग्य उत्तर आहे फैजपूर। लक्षात ठेवा, फैजपूर। पुढील प्रश्न पहा, स्वदेश बांधव समितीची स्थापना कोणी केली? स्वदेश बांधव समिती। विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे अश्विनी कुमार दत्त। स्वदेश बांधव समिती स्थापना अश्विनी कुमार दत्त। पुढे पहा, भारतात फ्रेंचांनी आपली सर्वात पहिली वखार कोठे स्थापन केली? भारतात फ्रेंचांनी आपली सर्वात पहिली वखार कोठे स्थापन केली? योग्य उत्तर आहे सुरत या ठिकाणी, सुरत। पुढे पहा, 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताचा कोणता भाग पोर्तुगीजांच्या हाती गेला होता? 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताचा कोणता भाग पोर्तुगीजांच्या हाती गेला होता? योग्य उत्तर आहे गोवा। लक्षात ठेवा, गोवा। पुढे पहा, अमेरिका हे नाव डॅश डॅश याने दिले। कोणी दिले? योग्य उत्तर आहे अमेरिगो व्हेस्पुसी। अमेरिगो व्हेस्पुसी याने अमेरिका हे नाव दिले। पुढील प्रश्न पहा, घटनाकारांच्या मते भारतीय घटनेची गुरुकिल्ली म्हणजे डॅश डॅश होय? घटनाकारांच्या मते भारतीय घटनेची गुरुकिल्ली म्हणजे डॅश डॅश होय। काय? तर घटनेचा सरनामा। लक्षात ठेवा, घटनाकारांच्या मते भारतीय घटनेची गुरुकिल्ली म्हणजे काय? घटनेचा सरनामा। पुढे पहा, सहाय्यक योजना कोणी सुरू केली? सहाय्यक योजना। योग्य उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली। लॉर्ड वेलस्ली याने सहाय्यक योजना सुरू केली। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाणारे नांदूर मधमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदूर मधमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे नाशिक। लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाणारे नांदूर मधमेश्वर अभयारण्य नाशिक जिल्ह्यात आहे। पुढे पहा, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? इंडियन नॅशनल काँग्रेस। योग्य उत्तर आहे 1885। 1885। विद्यार्थी मित्रांनो, 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे। तोंडी पाठ करून ठेवायचा आहे। इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापना 1885। पुढे पहा, कोणत्या वर्षी भारताच्या शोधासाठी कोलंबस निघाला परंतु त्याला अमेरिकेचा शोध लागला? कोणत्या वर्षी भारताच्या शोधासाठी कोलंबस निघाला परंतु त्याला अमेरिकेचा शोध लागला? योग्य उत्तर आहे 1492। 1492। पुढे पहा, भारतातील राज्यांचा कारभार डॅश डॅश यांच्या नावे चालतो। कोणाच्या नावे चालतो? तर राज्यपाल। भारतातील राज्यांचा कारभार राज्यपाल यांच्या नावे चालतो। पुढे पहा, खालीलपैकी नायटर म्हणजे काय? नायटर। योग्य उत्तर आहे पोटॅशियम नायट्रेट। नायट्र म्हणजे काय? पोटॅशियम नायट्रेट। पुढील प्रश्न पहा, केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते? केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक। योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर। गोपाळ गणेश आगरकर। पुढे पहा, महाराष्ट्रात चादरी उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे सोलापूर। विद्यार्थी मित्रांनो, वहीमध्ये लिहून ठेवा, प्रश्न सोपा आहे। 50 वेळापेक्षाही जास्त वेळा
पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. चादरी उत्पादनासाठी सोलापूर प्रसिद्ध आहे. पुढे पहा, प्रसिद्ध हिमालय पर्वतांसाठी हिमालय हे नाव कोणत्या भाषेतून आले आहे? प्रसिद्ध हिमालय पर्वतासाठी हिमालय हे नाव कोणत्या भाषेतून आले आहे? योग्य उत्तर आहे संस्कृत भाषेतून, संस्कृत. पुढे पहा, पांगिरा हे पुस्तक कोणी लिहिले? पांगिरा. योग्य उत्तर आहे विश्वास पाटील. पांगिरा हे पुस्तक विश्वास पाटील यांनी लिहिले. वनस्पतीमधील जीवाचा शोध कोणी लावला? वनस्पतीमधील जीवाचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे जे.सी. बोस. जे.सी. बोस. पुढे पहा, खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? पहा, के.आर. नारायण, उदयभूमी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी व्यक्ती आणि त्या व्यक्तींचं समाधीस्थळ आपल्याला दिलेलं आहे. पहा, के.आर. नारायणन यांचं समाधीस्थळ उदयभूमी आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. शंकर दयाळ शर्मा, कर्मभूमी. शंकर दयाळ शर्मा यांचं जे काही समाधीस्थळ आहे ते आहे कर्मभूमी. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. त्यानंतर पहा, गुलझारीलाल नंदा, नारायण घाट. गुलझारीलाल नंदा यांचं जे काही समाधीस्थळ आहे ते नारायण घाट आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. चौथा पर्याय पहा, राजीव गांधी शक्तीस्थळ. विद्यार्थी मित्रांनो, चुकीचं आहे. राजीव गांधी यांचं जे काही समाधीस्थळ आहे त्याला काय नाव आहे? वीरभूमी. लक्षात ठेवा, लिहून ठेवा, वीरभूमी. ओके, राजीव गांधी यांचं समाधीस्थळ कोणतं आहे? वीरभूमी. विद्यार्थी मित्रांनो, शक्तीस्थळ कोणाचं आहे? तर इंदिरा गांधी यांचं जे काही समाधीस्थळ आहे ते कोणतं आहे? शक्तीस्थळ. लिहून ठेवा, इंदिरा गांधी शक्तीस्थळ आणि वीरभूमी राजीव गांधी. या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे? कोणती जोडी अयोग्य आहे? तर 4 नंबर पर्याय जो काय आहे तो चुकीचा आहे. हे तीनही पर्याय बरोबर आहे. वहीमध्ये लिहून ठेवा, तोंडी पाठ करून ठेवा. पुढे पहा, कुंज विहारी हे कोणाचे टोपण नाव आहे? कुंज विहारी. योग्य उत्तर आहे हरिहर गुरुनाथ कुलकर्णी. कुंज विहारी हे टोपण नाव कोणाचं आहे? हरिहर गुरुनाथ कुलकर्णी. पुढे पहा, खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? पहा, किती भयानक वाडा आहे हा. किती भयानक वाडा आहे हा. या ठिकाणी येणार आहे उद्गारवाचक चिन्ह. लक्षात ठेवा, हे जे चिन्ह आहे याला म्हणतात उद्गारवाचक चिन्ह. योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय. पुढे पहा, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे 1857. मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857. पुढे पहा, धारासना सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? धारासना सत्याग्रहाचं नेतृत्व. योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू. वारंवार हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. धारासना सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? सरोजिनी नायडू यांनी. पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, लगेच लिहून ठेवा वहीमध्ये 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस. दुसरा पर्याय आहे 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस. बरोबर आहे का? बरोबर आहे. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. लगेच लिहून ठेवा. ओके. आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय विचारलं? कोणता पर्याय अयोग्य आहे? तीनही पर्याय बरोबर आहे, म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. पुढे पहा, पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? पानिपतचं पहिलं युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? योग्य उत्तर आहे 1526. साल लक्षात ठेवा, 1526. पुढे पहा, हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लब ची स्थापना कोणी केली? हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे रमाबाई रानडे. रमाबाई रानडे. पुढे पहा, सालबर्डी गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे अमरावती. सालबर्डी गरम पाण्याचा झरा अमरावती जिल्ह्यात आहे. पुढे पहा, लोहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? लोहगड किल्ला. योग्य उत्तर आहे पुणे जिल्हा. लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. विजयदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
विजयदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विजयदुर्ग किल्ला आहे. पुढे पहा, मिहीर या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? मी ही र. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे सूर्य. लक्षात ठेवा, लिहून ठेवा. मी ही र म्हणजेच काय? सूर्य. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 30 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे 30 प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे तोंडी पाठ करा, लिहून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.